आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सीमेवर भक्तीचा महासागर। श्री दरिदेव यात्रा 7 एप्रिलला शिखरावर, लाखो भाविकांचा ओघ अपेक्षित। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पवित्र श्री क्षेत्र मुचंडी येथे श्री दरिदेवाची वार्षिक यात्रा यंदा गुरुवार दिनांक 2 एप्रिल ते बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या भक्तिभावात भरवण्यात येणार आहे। यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दिनांक 7 एप्रिल असून या दिवशी धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि पारंपरिक उत्सवाची पर्वणी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे। मुख्य दिवशी पहाटे मूळ नक्षत्रावर सबिना मिरवणूक व पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पहाटे 3 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात पालखी भेटीनंतर भंडाऱ्याची उधळण होत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। याच दिवशी श्री दरिदेव व त्यांची बहीण देवी जक्कम्मा यांच्या महानैवेद्याचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे। कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे। श्री दरिदेवाचे मंदिर कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कणमडी ग्रामपंचायत हद्दीत असून देवी जक्कम्मा देवीचे मंदिर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथे ओढ्याच्या डोहात वसलेली आहे। त्यामुळे ही यात्रा 2 राज्यातील सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते। परंपरेनुसार भाविक प्रथम देवी जक्कम्मा देवीचे दर्शन घेऊन महानैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर श्री दरिदेवाचे दर्शन घेतात। यामागील आख्यायिकेनुसार देवी जक्कम्मा देवीने आपल्या भावाच्या वियोगामुळे जलसमाधी घेतली होती। भगवान शंकर व माता पार्वती यांच्या कृपेने दोघांची भेट घडल्याने बहिणीला प्रथम मान देण्याची परंपरा रूढ झाली आहे। यात्रेतील घोडी ही परंपरा विशेष आकर्षण ठरते। प्रत्येक कुटुंबातील एक कर्ता पुरुष स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करतो आणि अंबाडा वनस्पतीपासून तयार केलेल्या चाबकाने स्वतःवर फटकारे मारत चांग भलं असा जयघोष करत आपली सुद्धा श्रद्धा व्यक्त करतो। यात्रा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर भरत असल्याने कर्नाटक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच दोन्ही राज्याच्या हद्दीत भाविकांसाठी स्वतंत्र एसटी डेपोची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी दरिदेव नाट्यसंघ कणमडी यांच्या वतीने दरिदेव चरित्र या पौराणिक नाटकाचे सादरीकरण होणार असून यात्रेचा समारोप सांस्कृतिक रंगतदार वातावरणात होईल। दरम्यान मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, दर्शन रांग, भक्तनिवास, अन्नप्रसाद, स्वच्छतागृहे व वाहन पार्किंग अशा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मल्लापा तुंगळ, उपाध्यक्ष प्रशांत गौड पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीत व्यस्त आहेत। श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संगम असलेली श्री दरिदेवाची यात्रा यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।